जर अजूनही तुम्ही इश्रम कार्ड बनवलेले नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी शुभम गिरी. आपण पाहता गिरी कम्प्युटर. तर इश्रम कार्ड कसं बनवायचं या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रोसिजर डिटेलमध्ये सांगितलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला इश्रम कार्डच्या माध्यमातून पैसे कसे मिळतील हे सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करू. सर्वात आधी तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये इश्रम कार्ड टाकून ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन पाहायला मिळेल रजिस्टर्ड अँड लॉग इन. तर रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि हे दोन्ही ऑप्शनला नो करून सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या नंबरवर गेलेला OTP इथं टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, परत कॅप्चा टाकायचा आहे आणि आय ॲग्री करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून व्हॅलिडिटी या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुमचं वय आणि जेंडर ऑटोमॅटिक आलेलं आहे. तर इथं कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म फिल करायचा आहे. इथे तुम्ही ईमेल ID टाकायचा असला तर टाकू शकता, नाहीतर सोडू शकता. इथे तुम्हाला मॅरिड अनमॅरिड स्टेटस निवडायचं आहे. तुमच्या वडिलाचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं करू शकता, नाहीतर तसेही राहू देऊ शकता. ब्लड ग्रुप ही सिलेक्ट करायची काही आवश्यकता नाही. नॉमिनी डिटेल टाकायची टाकू शकता, नाही तर राहू देऊ शकता. सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही पाहू शकता की तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस इथे टाकायचा आहे. आपल्याला स्टेट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, खाली निवडायचं आहे तुम्ही रुरलमध्ये बिलॉंग करता का अर्बनमध्ये राहता. इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता तुम्हाला तुमचं एज्युकेशन इथे निवडायचं आहे. तुम्ही किती शिकलेले आहात तर ते इथं आपण निवडून घेऊया. तुमची इन्कम किती आहे हे सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्हाला तुमचं प्रायमरी काम टाकायचं आहे. तुम्ही काय काम करता, या कामामध्ये तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, हे सुद्धा तुम्ही इथं टाकायचं आहे. जर तुम्ही दुसरं काही काम करत असाल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. जर नसेल तर तसंच राहू द्यायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे तुम्हाला तुमची बँकेची डिटेल टाकायची आहे. पहिले अकाउंट नंबर टाकायचा आहे, अकाउंट नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. नंतर अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे. इथं तुम्हाला तुमचा IFSC टाकायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमची जी बँक असेल आणि तुमचं बँकेचं नाव आणि ब्रांच नेम खाली ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता तुमचा संपूर्ण फॉर्म फिल झालेला आहे. तर इथं सर्व डिटेल चेक करून घ्यायची आहे मित्रांनो. नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, मॅरिड स्टेटस, आईचं नाव, वडिलाचं नाव, कास्ट कॅटेगरी, संपूर्ण डिटेल इथं चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर खाली आय अंडरटेक दॅट यावर टिक करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता तुमचा UN नंबर आता जनरेट झालेला आहे. तुमचा UN नंबर इथे जनरेट झालेला आहे. तुमचे इश्रम कार्ड तयार झालेलं आहे मित्रांनो. इथे तुम्ही इश्रम कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता. तर आशा करतो मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. तर इश्रम कार्डच्या माध्यमातून पैसे कसे मिळवायचे आता मी तुम्हाला सांगणार आहोत. तर इश्रम कार्डमध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना आहे PM श्रमयोगी मानधन योजना. या योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून 150 ते 200 रुपये एवढं पेमेंट कट होईल. या कट झालेल्या पैशांचा लाभ तुम्हाला 60 वर्षानंतर दर महिन्याला 3000 रुपये एवढी रक्कम पेन्शनच्या रूपामध्ये तुम्हाला देण्यात येईल. तर या योजनेसाठी नोंदणी कशी करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच नवीन नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.